प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेब भेटतात, पवार साहेबांना भेटतात. पवार साहेब हे वडील आहेत तो, आणि सगळी शरद पवारांचीच मुलं आहेत. थोडी रागवून बाजूला गेलेली, थोडी शरद पवारांना बोलली आहेत. शेवटी बाप मुलाला बोलतो, मुलगा बापाला बोलतो, ठीक आहे. पण बाप मान्य करून ते आले बापाजवळ, ठीक आहे. ठीक आहे ना, वडिलांची आठवण आज ना उद्या येतेच, आपल्याला नाही येत का? त्या बिचारांना आली असेल तर नाही, त्यांची अस्वस्थता पक्षात आहे की नाही मला माहीत नाही, पण साहेबांची भेट घेणं हे माझ्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. परंतु ज्यावेळेस पक्ष वेगळा झाला राष्ट्रवादी, त्यावेळेस प्रफुल्ल पटेल तटकरे यांनी शरद पवारांना कुठेतरी धोका दिला असा मेसेज होता. आता मात्र त्यांच्याच पक्षात त्यांना धोका मिळाला. पवार साहेब आहेत ते भीष्म पितामह आहेत. सगळ्यांना कवेत घेऊन सगळ्यांना च्या पाठीवरनं हात फिरवून चला पुढे चला पुढे चला असं सांगणारा माणूस आहे तो. परंतु पार्थ पवारांनी जे हे एकत्रीकरणासाठी नाही, त्यांना आधार देण्यासाठी ती भेट होती, एकत्रीकरणासाठी नव्हती ही भेट. परंतु पार्थ पवार यांनी पक्षामध्ये जो निर्णय घेतला तो योग्य वाटतं का? पार्थ पवार म्हणजे अजितदादा, कैलासवासी अजितदादा पवार, पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल हे सगळे काय वेगळ्या पक्षात आहे. ते वेगळी भूमिका घेतात. त्यांच्या भूमिका काय आहेत त्या उंचीवर मी नाही, त्या उंचीवर पवार साहेब आहेत. त्यामुळे ते त्यांच्याशी बोलू शकतात. आपण कशाला त्याच्यावर बोलायचं? उंटाच्या ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवकांना जो निधी दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी भाजपाच्या असा आरोप केलेला आहे की MIM राष्ट्रवादी काँग्रेस तुमची आणि एकनाथ शिंदे यांना पण मिळालेला आहे, मात्र भाजपलाच मिळाला दिला गेला नाही. त्यांची नुरा कुस्तीची लढाई हो, काही नाही आहे. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वे के दौरे पर गए थे. उनको वहाँ पर कुछ जर्नलिस्टों ने क्वेश्चन किया तो उन्होंने सवाल देने पर उनकी वो आदत है, वो प्रेस कॉन्फ्रेंस को कभी संबोधित ही नहीं करते. तो उनकी आदतों के अनुसार उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित न करते हुए वहाँ से चले गए. उसमें क्या है? परंतु उनकी आदत है वो. देशवासियों को एक तरह सलाह देना कि पेट्रोल और ईंधन की बचत करना. और देखो वो पंतप्रधान है, वो पंतप्रधान है, वो कुछ भी कर सकते हैं. आम आदमी को वो जो कहेंगे वो मानना पड़ेगा. वो पंतप्रधान है, वो बंगाल के इलेक्शन तक कुछ नहीं बोले, बंगाल के इलेक्शन के बाद बोले अरे बहुत हालत ख़राब है. ये हालत आज ख़राब नहीं है, साल भर से ख़राब होते जा रही है. हम विरोधी पार्टी में हम साल भर से बोल रहे हैं, आपके सामने 10 बार बोले कि इस देश की आर्थिक हालत बहुत ख़राब है. राहुल गांधी तो मार्च में बोला था कि ये संकट आ रहा है. जो राहुल गांधी को 2 महीने पहले समझ में आया, क्या भारत के पंतप्रधान और उनके मंत्रिमंडल के सहकारियों को समझ में नहीं आया था कि हालत इतनी खराब होने वाली है? तो राहुल, हाँ, मैं याद दिलाना चाहता हूँ देश को और महाराष्ट्र के नागरिकों को कि कोरोना के संकट के समय भी उन्होंने जनवरी में अंदेशा दिया था कि कोरोना आ रहा है, संभाल के रहो. और हमको अप्रैल 20 को पता चला कि कोरोना का संकट भयंकर है और हमने लॉकडाउन कर दिया. तो राहुल गांधी, जिसको हम बहुत गंदे तरीके से उसकी निंदा करते थे, और राहुल गांधी ज़्यादा होशियार दिखता है. कल शरद पवार जी ने पंतप्रधान नरेंद्र मोदी की तारीफ की है एक कार्यक्रम में. हालांकि इंडिया आघाड़ी में आप बहुत बड़ा पक्ष हो. देखो, शरद पवार जब तारीफ करते हैं तो उसके 2 मतलब निकलते हैं. कभी कभी उन्होंने क्यों तारीफ की है मुझे पता नहीं है, लेकिन जब विरोधी पार्टियां के बारे में बात करने का होता है तो शरद पवार विरोधी पार्टियों के साथ खड़े हो जाते हैं. परंतु इसकी वजह से इंडिया आघाड़ी को कुछ डैमेज नहीं, कुछ डैमेज नहीं होगा. इंडिया जो यदि मजबूती के साथ खड़ी है. परंतु मंत्री उपसमितीची बैठक काल झाली, याच्यामध्ये अतुल सावे किंवा इतर मंत्र्यांनी विकास निधी ओबीसी समाजाच्या अनेक मंत्र्यांना मिळत नाही अशी नाराजी या बैठकीत. ओबीसीच्या बाबतीत मी गेले अनेक वर्ष आक्षेप घेतला आहे. तुम्हाला निधी कापताना फक्त शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीचाच निधी कापता येतो. ओबीसी समाजाला तर किंमतच नाही आहे. तुम्ही निर्णय घेता की ओबीसी समाजाला ओपनमधनं ॲडमिशन घेता येणार नाही. मला 100 पैकी 100 मार्क मिळाले आणि मी ओबीसी आहे, तर तुम्ही मला ओपनमधनं ॲडमिशन नाही देणार का? नाही देणार. मी फक्त मागासवर्गीय म्हणून तुम्ही मला वरच्या जातीत घेणार नाही का?
मी जर 100पैकी 100 मार्क मिळवले तर तुम्ही मला सांगणार नाही रे तू ओबीसी आहे, चल मागे हो, चल मागच्या राहा, असं आहे का हे? ही कुठली नवीन प्रथा महाराष्ट्रात सुरू करताय तुम्ही? आमचे अधिकार आहेत, आम्ही जर शैक्षणिकदृष्ट्या हुशार आहोत आणि जर आम्ही सर्वसामान्य परीक्षेमध्ये 100पैकी 100 गुण मिळवतो आहोत तर तुम्ही केवळ आम्ही ओबीसी आहोत म्हणून आम्हाला मागे ढकलणार का? म्हणजे आमच्या जागा कमी करणार का? आणि जर आमची लोकसंख्या 53%, 54%, 55% आणि आम्हाला आरक्षण फक्त 27% आहे तर मग आमचे 27% जे लोकसंख्या आहे त्यांनी काय करायचं? आणि ज्यांची 3% आरक्षण आहे त्यांच्यासाठी 50% रिझर्वेशन आहे. सर हीच गोष्ट ओबीसी सोबतच मराठ्यांसोबत घडतात. जे काशीराम यांनी सूत्र मांडलं होतं त्या सूत्रावर मी आजही ठाम आहे. जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी जिम्मेदारी. हमारी जितनी हिस्सेदारी उतनी जिम्मेदारी हमें मिलनी ही चाहिए. परंतु ह्याच विषयावरती असं आहे की जातनीय आता जनगणनेच्या करा ना, आम्ही तेच म्हणतोय. सेन्सस सुरू झालंय ना, आता जातनीय जनगणना करा. तुम्ही मोठ्यांदा घोषणा केली ना 2-3 वर्षापूर्वी ओबीसीची जनगणना करणार, करताना ते दिसत नाहीयेत. माझं ओबीसी समाजाला आव्हान आहे की जेव्हा जनगणना करायला घरात येतील तेव्हा ठामपणाने त्याच्यावर आपल्या पेननी ओबीसी लिहा, इतर मागासवर्गीयांना आपली जात लिहा. या देशामधल्या बहुसंख्याक समाज हा बहुजन आहे हे या देशाला, या नागरिकांना आणि जगाला कळलं पाहिजे की हा बहुसंख्याकांचा देश आहे. सर असंच याच बाबतीत मराठ्यांच्या बाबतीत घडत नाही का? कारण की मराठे देखील आता उपोषणाला बसणार आहेत. जरांगे पाटलांनी उपोषणाची पुन्हा आम्ही जरांगे पाटलांबरोबर आहोत. संघर्ष योद्धा जरांगे पाटील आगे बढो असं मी म्हणतो.